नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. 10 फेब्रुवारी 2026 रोजी होणारा इंग्रजी विषयाचा पेपर कसा असेल, टफ असेल का? तर हे सर्व विचार जर तुमच्या मनात येत असतील तर अजिबात काळजी करू नका, कारण बोर्ड हा ॲव्हरेज स्टुडंटला देखील पास होता येईल अशा प्रकारेच बोर्ड हा पेपर सेट करत असतो. तर ह्या 3 तासाचा जो इंग्रजीचा पेपर असणार आहे, तर तुम्ही कशाप्रकारे टाईम मॅनेज केलं पाहिजे, जेणेकरून तुमचा पेपर जास्तीत जास्त कव्हर होईल आणि तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स मिळवाल. तर चला तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सेक्शन 1 जो असणार आहे तो सीन पॅसेज असणार आहे, जो तुम्हाला ओळखीचाच पॅसेज असणार आहे आणि ज्यावर तुम्हाला 12 मार्क्सचे क्वेश्चन्स विचारणार आहेत, A1 टू A6. तर सर्वप्रथम तुम्ही ह्या पॅसेजला, सीन पॅसेज असणार आहे त्याला 20 मिनिटे दिले पाहिजेत, कारण 12 मार्क्स हा जरी असला तरी A1 जो प्रश्न असतो तो ग्लोबल अंडरस्टँडिंगवर असतो, म्हणजेच ट्रू फॉल्स किंवा कंप्लीट द सेंटेन्सेस असे वेगवेगळे टाईपचे प्रश्न येऊ शकतात, ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला ट्रू फॉल्स असं उत्तर लिहायचं आहे, ज्याच्यामध्ये स्टेटमेंट लिहिण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर A2 जो असणार आहे तो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पॅसेजमधीलच उत्तर शोधून लिहायचे आहे, जे तुम्हाला 2 मार्क्स देऊन जाते. त्यानंतर A3 असणार आहे, थोडंसं ॲनालिसिसवर असणार आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये गिव रिझन्स यासारखे प्रश्न विचारू शकतात, ज्याचे उत्तर पॅसेजमध्येच असते. तुम्हाला व्यवस्थित पॅसेज वाचून त्याचे उत्तर लिहायचे आहे. यामध्ये 2 मार्क्स हे A3ला ठेवलेले आहेत, त्यामुळे हा प्रश्न अजिबात स्किप करायचा नाही. A4 जो असणार आहे तो पर्सनल रिस्पॉन्सचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला एखादे सेंटेन्स देतील आणि त्याच्याविषयी तुमचे ॲक्शन्स किंवा तुमची रिस्पॉन्स काय आहे ते तुम्हाला लिहावं लागेल. ते तुम्हाला 5 to 6 लाईन्समध्ये लिहायचे आहे, जे 2 मार्क्ससाठी रिझर्व आहे. जर त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स जास्त असतील तर तुम्हाला 1.5 किंवा 1 मार्क्स देतील. जर तुमचं ग्रॅमॅटिकली सेंटेन्स करेक्ट असेल तर तुम्हाला तिथे 2 मार्क्स हे मिळून जातील. त्यानंतर A6 जो असणार आहे तो ग्रामरवरचा A5 जो क्वेश्चन असणार आहे तो ग्रामरवरचा असणार आहे, ज्यामध्ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्स किंवा सिम्पल सेंटेन्स, नेगेटिव्ह सेंटेन्स हे लिहायचे आहेत आणि व्यवस्थित ते न चुकता लिहायचे आहेत. हे देखील 2 मार्क्सला असणार आहे. ह्यामध्ये क्वेश्चन टॅग येऊ शकतं. त्यानंतर WH क्वेश्चन्स तयार करा, असे क्वेश्चन्स येऊ शकतात, जे तुम्हाला 2 मार्क्ससाठी आहे. त्यानंतर A6 जो असणार आहे तो व्होकॅब्युलरीसाठी असणार आहे, ज्यामध्ये वर्ड फॉर्मेशन करा किंवा सफिक्स सिनोनिम्स, अँटोनिम्स पॅसेजमध्येच असणार आहे, ते तुम्हाला फक्त शोधून तिथे लिहायचे आहेत. तर A6 हा क्वेश्चन तुम्हाला A1 टू A6 हा प्रश्न तुम्हाला 20 मिनिटात अटेंड करायचा आहे. 20 मिनिटाच्या जास्त वेळ अजिबात सीन पॅसेजमध्ये घालवायचा नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1B जो असणार आहे तो तुम्हाला असणार आहे ग्रामरवरचा, आणि ज्याच्यासाठी किती रिझर्व मार्क्स आहेत? 4 रिझर्व मार्क्स आहेत आणि अतिशय सोपा हा प्रश्न असतो, ज्यामध्ये तुम्हाला सिम्पल सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स सिम्पल सेंटेन्समध्ये, त्यानंतर नेगेटिव्ह सेंटेन्समध्ये किंवा नो सूनर दॅन, ॲज सून ॲज असे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात, जे तुम्ही सॉल्व करायचे आहेत. आणि जो क्वेश्चन 1B मधला सेकंड असणार आहे तो काय असणार आहे? स्पॉट द एरर असणार आहे. स्पॉट अँड करेक्ट द स्टेटमेंट. स्पॉट द एरर जिथं एरर आहे तिथं जस्ट आपल्याला पेन्सिलने मार्क करायचं आहे ते स्टेटमेंट लिहून, आणि करेक्ट स्टेटमेंट पुन्हा एकदा स्टेटमेंट करेक्ट करून लिहायचे आहे. तर हे 1 मार्क्ससाठी असणार आहे. अर्धा मार्क्स स्पॉट द एरर करण्यासाठी आणि करेक्ट द स्टेटमेंट करण्यासाठी अर्धा मार्क असणार आहे. त्यानंतर आपल्याला सेक्शन 2 जो असणार आहे तो क्वेश्चन नंबर 2 जो असणार आहे तो अनसीन प्रोजचा असणार आहे, जो आपल्याला पॅसेज आपल्याला माहीत नसणार आहे, तो व्यवस्थित पहिल्यांदा वाचून घ्यायचा आहे, ज्याच्यावर आपल्याला
क्वेश्चन्स असणार आहेत ए वन जो असणार आहे तो अगेन ग्लोबल अंडरस्टँडिंगवर असणार आहे. त्याच्यामधले पॅसेजमधलेच हुडकून आपल्याला ते उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन 2 असणार आहे तो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवरती असणार आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता की बेनिफिट्स ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजी जे काही ॲज अ क्वेश्चन जसं तुम्हाला विचारतील ते हुडकून आपल्याला शोधून लिहायचे आहे. त्यानंतर A3 असणार आहे थोडंसं डीप त्याच्यामध्ये असणार आहे ॲनालिसिस. त्यामध्ये देखील रिझन्स वगैरे रिझन्स अकॉर्डिंग टू पॅसेज आपल्याला ते लिहायचं आहे. आणि क्वेश्चन नंबर 2 मधला A4 अगेन असणार आहे पर्सनल रिस्पॉन्स. तर इथं आपल्याला दिलेले आहे बघा, डू यू बिलीव्ह दॅट टेक्नॉलॉजी इज अ डिस्ट्रॅक्शन इन स्टडीज. तर येस असं. आणि आय फील टेक्नॉलॉजी कॅन बी डिस्ट्रॅक्शन. जर कशा प्रकारे आहे डिस्ट्रॅक्शन, तर सोशल मीडियाचे नोटिफिकेशन्स, इंटरप्ट स्टडी सेशन्स ह्याच्यामध्ये आपल्याला ते डिस्टर्ब करतं. त्यामुळे आपण प्रॉपर जर त्याचा रिस्पॉन्सिबिली यूज केला तर ते पॉवरफुल आणि टूल असणार आहे लर्निंगसाठी. तर तुमचं अतिशय सिम्पलमध्ये इथे ॲन्सर ड्राफ्ट करायचं आहे, लिहायचं आहे. आणि ते व्यवस्थित ग्रॅमॅटिकली सेंटेन्स मध्ये करेक्ट असलं पाहिजे. त्यानंतर आपण पाहणार आहोत A5 क्वेश्चन नंबर 2 मधला A5 जो असणार आहे तो अगेन ग्रामरसाठी 2 मार्क्स आपल्याला हा देऊन जातो. आणि ग्रामरचे क्वेश्चन्स कोणीसुद्धा स्किप करायचे नाहीत, कारण खूप सोपं असतं. हा प्रश्न आपल्याला 2 मार्क्स सहज मिळवून देतो. अगेन A6 जो असणार आहे तो आपल्याला व्होकॅब्युलरीवरती असणार आहे. पॅसेजमधलेच आपल्याला सिनोनिम्स, अँटोनिम्स किंवा वर्ड फॉर्मेशन्स हे शोधून लिहायचे आहेत. तर अगेन यासाठी सुद्धा तुम्ही A1 to A6 क्वेश्चन सोडवण्यासाठी 20 मिनटं द्यायची आहेत. अनसीन पॅसेज असल्यामुळे आपल्याला 5 मिनटं जरी वाचण्यासाठी लागत असतील तरी 20 ते 25 मिनटं हा अनसीन पॅसेजसाठी टाईम आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2B जो आहे तो समरी रायटिंगसाठी आहे. आपण अनसीन पॅसेजवरचे क्वेश्चन सोडवताना थोडी तरी आपल्याला आयडिया आलेली असते की काही त्यामध्ये पॅसेजमध्ये आहे. तर समरी रायटिंगमध्ये 3 मार्क्स आहेत आणि 3 मार्क्ससाठी 1 मार्क्ससाठी टायटल आहे. टायटल लिहिले असेल तर 1 मार्क्स तुम्हाला मिळून जाईल. आणि 2 मार्क्स तर कसा मिळणार आहे, तर तुम्ही ग्रॅमॅटिकली ते व्यवस्थित सेंटेन्स लिहिले आहे का, त्यानंतर ते पूर्ण त्या पॅसेजचा व्यवस्थित समरी आहे का त्या 4 to 5 लाईन्समध्ये, तर ते व्यवस्थित ते पाहून तुम्हाला 3 मार्क्स हे देतात. त्यामुळे समरी रायटिंग लिहिताना कोणीही घाई करायची नाही. समरी रायटिंगसाठी तुम्ही 7 ते 8 मिनटं देऊन व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2C जो असणार आहे तो माइंड मॅपिंगवरचा असणार आहे. आणि माइंड मॅपिंगसाठी सुद्धा 3 मार्क्स असणार आहेत. तर तुम्ही पेन्सिलने देखील हे जे डायग्राम्स आहेत बॉक्सेस काढू शकता किंवा पेनने देखील काढू शकता. परंतु पेन्सिलने आपल्याला काढलं तर ते आपण इरेज करू शकतो आणि जर चुकलं असेल तर ते करेक्ट करू शकतो. त्यामुळे व्यवस्थित बॉक्सेस काढून माइंड मॅपिंगसाठी 3 मार्क्स असल्यामुळे व्यवस्थित ते बॉक्सेस अट्रॅक्टिव्ह तुमचं माइंड मॅपिंग दिसलं पाहिजे. आणि व्यवस्थित ते पॉईंट्स आपल्याला एक्सप्लेन व्यवस्थित आपण केलं आहे का नाही ते पाहायचं. तर 3 मार्क्स हे आपल्याला देऊन जातं. त्यानंतर ह्याला देखील आपण 8 मिनटं द्यायची आहेत. ॲटलिस्ट समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंगला 15 ते 16 मिनटं आपण इथे देऊ शकतो. तर सीन पॅसेजचे 20 मिनटं, अनसीन पॅसेजची 20 मिनटं आणि ह्याची 15 मिनटं. तसेच 4 मार्क्ससाठी काय असणार आहे, तर आपल्याला ते हे असणार आहे ग्रामर असणार आहे. ह्याला देखील आपल्याला किती मार्क्स, 10 मिनटं किंवा 8 मिनटं जरी दिले तरी चालतील. तर किती झाले तर पाहू शकता तुम्हाला किती 1 तास 20 मिनटं आपण हा सेक्शन 1 सोडवणार आहोत. त्यानंतर सेक्शन 2 हा किती मार्क्स असणार आहे, 14 मार्क्ससाठी असला तरी आपल्याला याला फक्त अर्धा तासच वेळ द्यायचा आहे. 30 ते 35 मिनटंच द्यायचे आहेत. कारण A1 to A5 काय असणार आहे, तर आपला A1 to A5 जो असणार आहे ते सीन आपल्याली जी पोयम म्हणजेच
आपल्याला जी शिकवलेली असते पोएम त्याच्यावरचेच क्वेश्चन्स असणार आहेत. तर A1 जो असणार आहे ते ग्लोबल अंडरस्टँडिंगवर असणार आहे आणि A2 जो असणार आहे तो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवर असणार आहे. A3 जो असणार आहे तो पर्सनल रिस्पॉन्स, तुमचा काय पर्सनल रिस्पॉन्स आहे. तर इथे द ॲटमॉस्फिअर इन माय होम ड्युरिंग सेलिब्रेशन इज, तर ह्यामध्ये तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स तुमच्या घरातलं वातावरण कसं असतं जेव्हा सेलिब्रेशन्स करायचं असतं तर कसं असतं, विथ जॉय व्हायब्रंट कलर्स, जे तुम्हाला वाटेल ते अतिशय सुंदर असं ते पर्सनल रिस्पॉन्स द्यायचं आहे. त्यानंतर A4 जो असणार आहे तुम्हाला एखादं पोएममधील ओळ देतील आणि त्याचा फिगर ऑफ स्पीच फाइंड करा आणि ते एक्सप्लेन करा असं सांगतील. तर फिगर ऑफ स्पीच काय आहे ते तुम्ही अतिशय मार्क्स 2 मिळवून देणार असला तरी फिगर ऑफ स्पीच हे तुम्हाला करेक्टच ते ओळखून द्यायचं आहे. जर इथे चुकल तर तुमचे मार्क्स खालचा देखील 1 मार्क्सच जाईल, कारण एक्सप्लेनेशन जर सिमिलीचं आपण इथं फिगर ऑफ स्पीच चुकीचं लिहिलं आणि एक्सप्लेनेशन पण चुकीचं लिहिलं तर आपल्याला 2 मार्क्स जाऊ शकतात. त्यामुळे फिगर ऑफ स्पीच करेक्टच ओळखायचं, आयडेंटिफाय करायचं आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन टू दी पॉईंट लिहायचं आहे. इथं ॲज हा वर्ड वापरल्यामुळे हे सिमिली आहे, अतिशय सोपं आहे ओळखायला. ॲज असेल वर्ड जर त्या सेंटेन्समध्ये किंवा त्या पोएमच्या ओळीमध्ये तर ते सिमिलीचं फिगर ऑफ स्पीच असतं. त्यानंतर A5 जो असणार आहे तो अगेन आपल्याला क्रिएटिव्हिटी, आपल्या माइंडची क्रिएटिव्हिटी काय आहे त्याच्यावरती असणार आहे. लाईफवरती आपल्याला एक पोएम क्रिएट करायला सांगितलेली आहे आणि लाईफवरती आपल्याला एक 3 to 6 लाईन्समध्ये एक पोएम, अतिशय सुंदर पोएम तयार करायची आहे. ज्यामध्ये बघा, लाईफ इज अ जर्नी, समटाइम्स फास्ट समटाइम्स स्लो, with moments of happiness and time of woe. It is a beautiful, mysterious thread we view in the magic of existence we must believe. तर 4 ओळीत जर तुम्ही ती पोएम लिहिलात तर तुम्ही 2 मार्क्स घेऊन जाल. अगेन आपला असणार आहे क्वेश्चन नंबर 3B असणार आहे तो ॲप्रिसिएशनला असणार आहे आणि ॲप्रिसिएशन हे नेहमी पॅरेग्राफ्समध्येच लिहायचं आहे, जे तुम्हाला किती 4 मार्क्ससाठी रिझर्व असणार आहे. तुम्हाला त्यामध्ये काय लिहायचं आहे तर त्याचं टायटल, त्यानंतर ती पोएम कोणी लिहिली आहे, त्याचं मेन थीम काय आहे, सेंट्रल आयडिया काय आहे आणि आपल्याला काय लिहायचं आहे तर त्याचं राईम स्कीम काय आहे, त्या पोएममध्ये लँग्वेज कोणती यूज केलेली आहे, त्यानंतर त्या पोएमचं फिगर ऑफ स्पीच काय आहे, पोएटिक डिव्हायसेस कोणकोणते आहेत, त्या पोएममधून आपल्याला मॅसेज काय प्राप्त होतं. तर असे आपल्याला 2 ते 3 पॅरेग्राफ्समध्ये हे ॲप्रिसिएशन लिहायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला असं ॲप्रिसिएशन व्यवस्थित लिहिलं तर कुठेही मार्क्स आपले कट होणार नाहीत आणि 4 पैकी 4 मार्क्स हे मिळून जातील. त्यामुळे तुम्ही ॲप्रिसिएशन हे 2 ते 3 पॅरेग्राफ्समध्ये व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. तर आपण पाहिलं की क्वेश्चन नंबर 3 ॲप्रिसिएशन आणि क्वेश्चन नंबर 3B असं A आणि B ह्याला आपल्याला किती 30 ते 35 मिनटं ॲटलिस्ट द्यायची आहे. तर 14 मार्क्स जरी सेक्शन 2 असला तरी आपल्याला अर्धा तासाच्या वर अजिबात इथे वेळ घालवायचा नाही, कारण आपल्याला पुढचे सेक्शन 3 आणि सेक्शन 4 जे आहेत अतिशय अवघड वाटणारे जे सेक्शन्स आहेत, रायटिंग स्किल आणि नोवेल्स, तर त्याच्यासाठी आपल्याला वेळ हा काय करायचा आहे तर वाचून ठेवून त्याच्यासाठी लिहिण्यासाठी ठेवायचा आहे. तर चला पुढचा बघूया आपण. सेक्शन 3 जो असणार आहे तो काय असणार आहे तर रायटिंग स्किलवरचा असणार आहे आणि हा रिझर्व असणार आहे किती 16 मार्क्ससाठी रिझर्व असणार आहे आणि यामध्ये आपल्याला प्रत्येक A मधला 1, B मधला 1, C मधला 1 आणि D मधला 1 असे प्रत्येक एक चूज करून आपल्याला ते रायटिंग स्किल व्यवस्थित लिहायचे आहेत आणि यासाठी आपल्याला मार्क्स किती द्यावे लागतील तर 16 मार्क्ससाठी आहे आणि वेळ किती द्यायचा आहे तर ॲटलिस्ट आपल्याला 40 ते 50 मिनिट्स या सेक्शन 3साठी लिहायचं आहे. जर यामध्ये तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर मी सांगते ते प्रश्न तुम्ही अटेंड केले तर तुमचा वेळ नक्की वाचेल आणि तुम्हाला सेक्शन 4 जो नोवेल सेक्शन अतिशय तुम्हाला अवघड वाटणारा सेक्शन आहे त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त वेळ देऊन ते प्रश्न व्यवस्थित अटेंड करू शकता. तर चला पाहूयात. व्हर्च्युअल मेसेज हा जो प्रश्न आहे
आहे तो अतिशय छोटा असतो आणि आपल्याला भरपूर असे मार्क्स मिळवून देतो. 4 मार्क्स जरी आपल्याला मिळत असेल तर त्याचा फॉर्मॅट काय आहे नक्की, तर आपण डेट लिहिली आहे का नाही, तर टाईम लिहिली आहे का नाही, तर हे